काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात झालेली आहे। मालवणी गेट नंबर 8 येथे ही यात्रा होत आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आहेत। ताई, काय सांगाल, काँग्रेसचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मालवणीत मिळताना पाहायला मिळतोय? बिलकुल, तुम्ही जर बघाल तर काल धारावीमध्ये होती, आज मालवणीमध्ये आहे आणि रोज त्या ठिकाणी आमच्या यात्रा चालतात। खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, मात्र विरोधक म्हणतात की ही यात्रा म्हणजे कुठेतरी नागरिकांना या ठिकाणी गाफील केले जात आहे किंवा त्यांचा एक जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा प्रयत्न आहे। असं आहे की तुम्ही बघताय इथे जे माणसं आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्या तऱ्हेने लोकांनी आम्हाला सहभाग दिलेला आहे लोकसभेमध्ये सुद्धा आणि आता सुद्धा यात्रेमध्ये मी बघतेच होता, मला वाटतं त्यांच्या पायाखालची वाळू सदरली केली आहे। त्यांच्या यात्रेला जवळच प्रतिसाद मिळत नाहीये, ज्या तऱ्हेने आमच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय। लोकांना कळतंय की देशाचं संविधान वाचवायचं असेल किंवा सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर काँग्रेस देऊ शकतो। आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही 10 वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहात, रोज मुंबईमधली 7 माणसं रेल्वे अपघातामध्ये मरतात, त्याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे? त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की केंद्राच्या ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमाचा कुठलाच फायदा मुंबईकरांना पोहोचत नाही। आम्ही सातत्याने विचारत होतो की बजेटमध्ये महाराष्ट्राचा मुंबईचा उल्लेख नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आम्ही सातत्याने उल्लेख करत चाललेलो आहे। आज मुंबईमधले खड्डे असतील, नाले सफाई असेल, एसआरए मधला भ्रष्टाचार असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही उजागर करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही मुंबईकरांचा आवाज विचारत आहोत की बाबा आम्ही एवढे जीएसटी टॅक्स डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून त्याचा मुंबईकरा म्हणून आम्हाला काय फायदा आहे? दुर्दैवाने तो आम्हाला कुठे दिसत नाहीये। आपलेच आमदार जिशान सिद्दीकी यांचे आज बॅनर लागलेले आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, अजितदादांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे, त्याकडे कसं पाहता? पक्षाकडनं काही कारवाई होणार आहे की नाही त्यांच्याकडे? मला वाटत नाही की आता ते आमच्या पक्षात आहेत, ते आता पक्षातून गेले असं जमा आहे आणि त्यांनी आता पक्ष जो घेतला त्याच्यावर सुखत राहावं। प्रश्न असा आहे की त्यांनी मागच्या काळातच तुम्हाला माहिती आहे की आमच्या इलेक्शनमध्ये पण त्या ठिकाणी काम केलेलं नव्हतं आणि ज्या तऱ्हेने त्यांचं सातत्याने वागणं आहे हे पक्षविरोधी आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे। पक्ष त्यांच्यावरती कारवाई तर करणारच आहे, पण ज्या तऱ्हेने त्यांनी आजच्या रॅलीच्या माध्यमातून जे ते हे केलेलं आहे बिलकुल हे चुकीचं आहे। एक महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी असं केलेलं आहे की मोहब्बत की दुकान ठीक है पर मोहब्बत दिल में होनी चाहिए, असं ते म्हणतायत। अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींवर म्हणतायत। असं आहे की राहुल गांधींबद्दल बोलण्याचा एक तर त्यांना नैतिक अधिकार नाही, कारण जे पक्षाशी गद्दारी करतात, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, तुम्ही किती वर्षामध्ये आमदार झालाय, तुम्हाला मुंबई काँग्रेस युथ काँग्रेसचं अध्यक्ष दिलं, तुमच्या वडिलांना मंत्रीपद दिलं, काय काय पक्षाने तुम्हाला दिलं? पण जर तुम्ही गद्दारी करत असाल, जनता सुज्ञ आहे, जनताने ज्यांनी गद्दारी केली त्यांना घरी बसवण्याचं काम केलं, विसरू नका। असलमजी, काय सांगाल, तुमच्या मतदारसंघात हा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय? हे फक्त माझे मतदारसंघात नाही, अख्ख्या मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि जे जात आहेत ना त्यांना जाऊ द्या, पण तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीने आज अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये लोक प्रतिसाद देत आहेत ते भिवून गेलेले आहेत, म्हणून तर त्यांनी निवडणुका पुढे ढकलली आणि इलेक्शन कमिशनर म्हणतात की त्यांना सिक्युरिटी पाहिजे जम्मू आणि काश्मीरसाठी। जर तुम्ही 370 हटवल्यानंतर तिकडे चांगलं झालेलं आहे, मग तुम्हाला सिक्युरिटी कशाला तिकडे? हे सगळं जे देशामध्ये वातावरण तयार करण्याचा त्यांनी जे प्रयत्न केला तसं काहीच दिसत नाही। फोडाफोडीचं राजकारण काही थांबलेलं नाहीये, त्याकडे कसं पाहता? फोडलं तर काहीच होणार नाही, येत्या टायमाला सरकार आमची येणार आहे, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा सगळ्यांचा होणार आहे आणि तुम्ही बघा त्यांनी कितीही पुढे इलेक्शन ढकललं त्याचा काय फक्त होणार नाही। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।